त्याला तुम्हाला माहिती कोणाबद्दल ते बोलत आहेत, पण विषय एवढाच आहे, कदाचित असं आम्हाला कळतं की ते जेवायला मित्रांबरोबर तिथे गेले होते आणि योगायोगाने देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा एक कार्यक्रम तिथं होता, त्यामुळे ते दोघं एकत्रित नाही बसले असं आदित्य बोलत आहेत. त्यामुळे नक्कीच आमचा आदित्य ठाकरेंवर विश्वास आहे. आणि ह्या ज्या बातम्या असतात की भेटलं, एवढा वेळ चर्चा झाली, इतकं दीर्घकालीन वेळ झाली, चर्चा झाली, या सगळ्या फक्त बातम्या असतात. चर्चेसाठी फक्त त्या पुढं घेतल्या जातात असं मला वाटतं, पण तसं काय कुठं घडलेलं नाही. पण पुढच्या काही दिवसामध्ये जर काही लोक खरंच गावाकडे गेले, त्याच्यावरनं आपल्याला कळेल की खरंच काहीतरी चर्चा झाली होती. मात्र मला वाटत नाही की दोन शिवसेना एकत्रित येतील, कारण इतकं ते फाटलंय, ते शिवता शिवता त्याला खूप मोठं कापड त्या ठिकाणी लागू शकतं. म्हणजे राजकीय इच्छाशक्ती खूप मोठी तिथं लागेल आणि एकमेकाच्या विरोधात ज्या ज्या काय गोष्टी बोलल्या गेल्या आहेत त्या आता लोकांच्या सोशल मीडियावर तिथं आहेत. त्यामुळे मग जर असा वेगळा काही निर्णय घेतला तर मग फक्त भाषणापुरतं नाहीतर एखादी मोठी सभा घेण्यापुरती पार्टी ही त्यांची त्या ठिकाणी राहू शकते काय, जसं की काही लोकांच्या पार्ट्या तशा तिथं झालेल्या आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने मला असं वाटतं की तसा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. ठीक आहे, अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा काही असली तरी तसा विषय काय होईल असं मला तरी वाटत नाही. मग त्यांचं वक्तव्य जर खरं असेल आणि ते म्हणतात ते पण खरं असेल, जर हनी ट्रॅपमुळे सगळं झालं, तर जे नेते सत्तेत गेलेत मग ते कशामुळे गेले? म्हणजे ते पैशामुळे गेले, सत्तेमुळे गेले, विकासामुळे गेले का हनी ट्रॅपमुळे गेले? हे कुठेतरी लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि विजय भाऊ बोलत असतील तर ते खरंच असतील, नक्कीच त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते येत्या काळामध्ये आपल्या सर्वांसमोर आणतील. नाही, सरकारने त्या बाबतीतली शहानिशा करावी. कोणाच्या नावावर लायसन्स आहे, त्याच्याचबरोबर ते भाड्यावर दिलं होतं का, किती वर्ष ते भाड्यावर दिलं गेलं आहे, तिथलं नियोजन ते कोण बघतं. सरकार तुमच्याकडे तुम्ही शहानिशा करून काय खरं हे लोकांसमोर तुम्ही आणू शकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.